श्रीगोंद्याला जाऊन आपण डायरेक्ट आज आहे ना तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गेलो, कारण आपल्याला रोटावेटरसाठी पूर्वसंमती घ्यायची होती. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळ सकाळी इकडे ना पप्पा आपले डिझेल टाकत होते आणि डिझेल टाकायची टेक्नॉलॉजी डायरेक्ट वरून फुकलं की आतमध्ये डिझेल जाते. आणि श्रीगोंद्याला तुम्हाला तर म्हणलंच ना मी स्टार्टिंगलाच की आपल्याला जायचं ते पूर्वसंमती काय घ्यायचं आणि ट्रॅक्टर पण आपला चाललाय पेरणीवरती. श्रीगोंद्याला आलो बरं का, इथं कोणी फॅन फॉलोवर तर काही भेटले नाही, म्हणून म्हणलं आपला सिंगल व्हिडिओ काढून घेऊ. पप्पा तर आपल्या आधी येऊन थांबले होते श्रीगोंद्यामध्ये आणि आपले ना बंटे भाऊ भेटले बरं का, आपला भाचा आहे, त्याला म्हणलं हात तरी करते म्हणून लगेच करून टाकतो. कृषी कार्यालयामध्ये इतकी गर्दी होती का आपला नंबर तर काय लागला आणि त्या जेवायची सुट्टी पण झाली. म्हणलं चकण्या मिनिटापर्यंत नाश्ता करावा. नाश्ता करून आलो मित्रांनो, आपल्या लहानपणापासून एकच नाद आहे बरं का, ट्रॅक्टर कुठं दिसला ना खसलेला किंवा उचललेला तर तिथं ना कापला हातातलं काम सोडायचं तिथं जाऊन उभं राहायचं बरं का. आणि व्हिडिओ काढून घेतला. पण भाऊ पण लय डेंजर ड्रायव्हर होता बरं का, न्यूझीलंड बोलते भाऊ, लय डेंजर 36 ते असं मूड कव्हर करून गाडीने बाहेर काढला. मला लय भारी वाटलं. आपल्या बॅटरीला पण आधीच नीट करून आलं होतं, परत प्रॉब्लेम होता, म्हणजे चार्जिंग सॉकेट खराब झालं होतं, ते पण नीट करून घेतलं. सोमवार असल्यामुळे श्रीगोंद्याचा पण बाजार असतो. मग तुमचं भाऊन लगेच एंट्री मारली, म्हणलं बघावं काहीतरी कामधंदा. आपल्या गुलाब भाईंच्या आजीला आणायची ती पंढरपुरी तंबाखू. आता आपण तर असले काम करीत नाही, परंतु ना गुलाब म्हणला आण भाऊ, म्हणलं आणतो. आता काय तुम्ही कोणी तंबाखू खात असेल तर तंबाखू सोडून द्या मित्रांनो, चांगली नसते. आमच्या आजीबाईंना पण थोडीशी ज्वारी घ्यावं म्हणलं, एक दोन दळणाची, परत गाडीवर काय मांडाय जमणार नाही, नंतर नेऊ म्हणलं एखादा कट्टा. घरी आलो, आमची दाजी भाऊनी लगेच इकडे पेट्रोल काढला आपल्या गाडीतून, म्हणले फवारणी करायची, म्हणलं घ्या करून. त्यांनी पण ना नेटिव्ह आणलंय आणि अजून काहीतरी मला वाटतं मार्शल का काहीतरी आहे. आणि त्यांना ना काही धार्जिन नाही बरं का, आपला पंप दिला त्यांना आणि त्यांनी कवा नीट वापरलाय. त्यांनी आपल्या पंपाचा लावला कार्यक्रम, आपला पंप झाला घोटाळा करून, म्हणजे रेस वायरस टाकली उपसून. आता ते रेस वायरचा खर्च कोणी भरायचं तुम्हीच सांगा मित्रांनो, दाजीला सांगा तेवढं भरपाई करून द्यायला आमच्या. पण काय हरकत नाही मित्रांनो, दाजीने जर परत आपल्याला वावरात हिस्सा मागितला आपल्या बहिणीने तर लय लांब जाईन बजेट, त्यामुळे त्यांना मी काहीच म्हणलो नाही. आणि मस्तपैकी फवारणी चालली होती बरं का, एकदम वातावरण क्लिअर होतं. गुलाबबाई आले भाऊ इकडून बुलेट घेऊन मस्तपैकी. म्हणलं कोणाची, तेव्हा म्हणला बाया मामाची. म्हणलं बाया मामाची बुलेट तुझ्याकडे कसं काय, तेव्हा म्हणला बाया मामाला गडी आणायचं श्रीगोंद्याला, कारण त्याला पण ना कामाचा लय लोड होतोय बरं का. त्याला म्हणलं मलाच ठेव कामाला, फक्त भाकरी काढून घाल. गडी तर काय अजून आला नाही त्यावर, म्हणलं श्रीगोंद्यात निवांत बसूया. थोडंसं गुलाबबाईंना सर्दी झाली होती, मग दत्त मेडिकल मध्ये समोर थांबलो, 2-4 गोळ्या घेतल्या. त्याचा मित्र आणि त्याची गप्पा चालल्या होत्या मोकारच. आणि सध्या कसं आहे माहिती का, HRC नंबर प्लेट शिवाय ना गाडी ना कुठं जात नाही, त्यामुळे ना तुम्ही पण तुमच्या गाडीला HRC नंबर प्लेट टाकून घ्या. श्रीगोंद्यामध्ये गुलाब भाऊन टाकली HRC नंबर प्लेट, पण अजून तर काही आलेलं नाही. ती नुसतं सापडीत बसलेत, पण सापडली नाही काहीच नाही. म्हणलं जाऊ दे, जावा सापडून तवा घे. 100च्या स्पीडने लगेच म्हणलं घेर घेईन आपला, चल पटापटा घरी. मित्रांनो वाहने सावकाश चालू जबर का, आढळगाव मध्ये रात्री एक ऍक्सिडेंट झालाय. आपले ना काळजी स्वतःनीच घेतली पाहिजे, वाहने एकदम सावकाश चालवले पाहिजे. येता येता आपण आपल्या ट्रॅक्टरसाठी ना गाणे पण भरून घेतले बरं का चिप मध्ये. चला मग व्हिडिओ एवढंच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.